बॉलर कोण रे? स्वच्छ होतोय गोंदीच्या मार्कसाठी. पहिलाच चेंडू, या चेंडूवर टोलवला चेंडू उच्चाली घेण्याचा एक सुंदर प्रयत्न आपण देखील स्क्वेअरच्या दिशेने पाहिला. मी म्हणेन सुरेख क्षेत्ररक्षण, कारण सर वेट केला असताना चेंडूचा तर कदाचित सीमारेषेचं उल्लंघन देखील झालं असतं. पहिल्या चेंडूवर आलाय दुहेरी धाबा. अगदी वैयक्तिक धाव केले, सांघिक धावसंख्येचा देखील श्री गणेशा. स्कोरबोर्डवर आकडा कोरला जाईल 2 या धावांवर. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, फलंदाज बीट, त्यामागोमाग यष्टिरक्षक देखील बीट. पंचांचा इशारा येतोय सोयर चेंडूचा. अवांतर धावसंख्येने सांघिक धावसंख्या देखील परावर्तित होईल, ती म्हणजे 4 या धावांवर. पहिले एक महत्वपूर्ण षटक सुजय मांजरेकर दिसतोय गोलंदाजी मार्कवर. या षटकावर एक महत्वाची जबाबदारी, धावसंख्येला आळा बसवावा, सलामीच्या जोडीला देखील माघारी पाठवा या इराद्याने सुजय मांजरेकर. उसळी घेणारा चेंडू, अनपेक्षित बाउन्स या खेळपट्टीवर बऱ्याच वेळा आपण पाहिला. काही स्पॉट असे आहेत ज्या स्पॉटवर चेंडू पडला तर खाली राहतो आणि त्यानंतर उसळी खेळणारे देखील स्पॉट आहेत. पण त्यासाठी मात्र चेंडूवर असणारे व्यवस्थित नजर ही फलंदाजासाठी एक महत्वाची बाजू ठरवावी लागेल या पूर्ण मॅच मध्ये. अकुट टप्प्याचा चेंडू, मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक नारायण बगळे झेलका येतोय, झेल टिपला जाईल का? अगदी पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल, पण तोपर्यंत मात्र मॅरेथॉन खेळ आपण सीमारेषेवर पाहिलाय. पंचांचा निर्णय अंतिम काय असेल? पंचांनी निर्णय सोपवलाय टीव्ही पंचांकडे. अगदी सुंदर कॅमेरावर देखील आपण पाहतोय. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अगदी निर्णय येतोय, आहे षटकार. षटकार अगदी शेवटच्या क्षणी नारायण बगळेचा पाठचा पाय अगदी सीमारेषेला लागला काही इंचासाठी, पण तो कौतुक करावं लागेल नारायण बगळेचं. काय क्षेत्ररक्षण सीमारेषेवर. या दरम्यान चेंडू जातोय लॉंग ऑन रिचन मध्ये. तोपर्यंत 1 केरी धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. दुहेरी आकडा गाठताना दिसते. तोपर्यंत स्कोरबोर्डवर आपण जर नजर टाकली तर आकडा कोरला जातोय 11 धावांवर. त्यासाठी मात्र आतापर्यंत 4 चेंडू देखील खर्ची घातलेत. सुजय मांजरेकर सुरेख गोलंदाजी, आपल्याला सुरेख गोलंदाजी, टप्पाकांत उसळी घेणारी गोलंदाजी. आणि या विकेटसाठी ही खेळपट्टी जाणली जाते, कारण वेग जेवढा जास्त तेवढाच उसळी जास्त, आणि त्यापेक्षाही स्पीड होऊन फलंदाजाला बेट करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट चेंडू, आणि या षटकाची सांगता करणार आहे शेवटचा चेंडू घेऊन सुजय मांजरेकर. मिस टायमिंग फटका. मिस्टर नारायण बगळे येतोय झेलकालिका. अगदी थोडासा लांब राहतोय, 2 क्षेत्रांच्या मध्ये बरोबर हा चेंडू पडतोय. तोपर्यंत फील्ड करून बॅकअप येईल या चेंडूवर. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे या दुहेरी धावसंख्येने 13 या धावांवर. अगदी पहिल्या षटकाची समाप्ती झाली. एका षटकाचा देखील खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघ आपल्याला दिसतोय 13 या धावांवर. नाणेफेक जिंकून आपण प्रथम फलंदाजी घेतले. या पूर्ण स्पर्धेचा जर आपण विचार केला गेला तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा बऱ्याच वेळा संघ विजयाचे संपादन करताना दिसतोय. आणि एक महत्वपूर्ण उपउपांत्य फेरी अर्थातच क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकावी, एक बलंड स्कोरबोर्डवर लावावा या इराद्याने मात्र श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघ फलंदाजी स्वीकारतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय सिद्धेश बगळे. या पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात चांगलं जर पृथक्करण कोणत्या गोलंदाजाचं असेल तर सिद्धेश बगळे याचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. सिद्धेश बगळेच्या गोलंदाजी या छोरावर देखील अगदी आला. या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. अकुट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावर आघात केलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषा पार आलाय मरुश्वरच्या बॅट मधून. अजून एक दिमागदार खणखणीत RSPL षटकार. 19 धावा स्कोरबोर्डवर.
अगदी पहिल्या चेंडूवर आघात केलाय, मनसुख यांना सुरुंग लावलाय सिद्धेशच्या, पण कमबॅक करण्याची क्षमता राखून नसलेला गोलंदाज, कारण आधीच्या साखळी फेरीतील प्राथमिक फेरीतील सामन्यामध्ये देखील सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण देखील घडवलं या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर डॉट चेंडूने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सिद्धेश, पण येणाऱ्या 4 चेंडूचा देखील खेळ बाकी आहे आणि मोरेश्वर मांजरेकर स्ट्राईकवर. दुसरा देखील चेंडू डाट फेकला जातोय सिद्धेश बगळे याच्याकडून. कौतुक करावं लागेल, पहिला चेंडू सुंदर फटका, देखणा फटका, अगदी कव्हर रिचन मध्ये चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. मोरेश्वर आपला मात्र क्लास सिद्ध करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या मॅच मध्ये मोरेश्वर थोडा बॅकअपला होता, त्यानंतर मात्र अगदी सलामीला त्याला पाठवलंय आणि आपली सिद्धता देखील सिद्ध करतोय. आलाय मोरेश्वरच्या बॅट मधून सलग तिसरा षटकार. धावसंख्या 25 धाबा स्कोर बरोबर. अचूक एक मोठा फटका, दिमागदार फटका, गगनाला गवष्टी घालणारा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय RSPL चा दणदणीत कणकणीत षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं देखील छत्रपती चषकाच्या निमित्तानं स्कोरची एक सुंदर काउंटिंग भूमिका करणारे आणि त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाचे मालक यश किंदळकर यांच्या देखील या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा आपल्याला येत आहेत, आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आपल्या देखील या स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप आभार आणि खूप खूप स्वागत आहे यश किंदळकर सर. जाऊया मॅच मध्ये. 31 धावा स्कोर बरोबर. या षटकात तब्बल 3 षटकार. अगदी आकुटप्याचा चेंडू मोरेश्वर देखील नाखुश दिसतो. या चेंडूवर लिहिला या षटकार ठोकला असता मी, पण मिस टायमिंग कसं झाला चेंडू कळला नाही. अगदी डॉट चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. या षटकाचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर 2 डॉट चेंडू, त्यानंतर पुन्हा षटकार आणि षटकाची सांगता डॉट चेंडूने. 2 षटकांचा खेळ समाप्त. 31 धावा स्कोर बरोबर. सरासरी जर आपण पाहिली तर 15.50च्या सरासरी धावा समवतोय श्री स्वामी समर्थ दोडा मार्ग संघ. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजीचे वर्णे देखील मैदानामध्ये लागेल हे देखील पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल. अशा प्रकारे मैदानामध्ये व्यूहरचना चालली ना. नारायण बगणे गोलंदाजीसाठी येईल याची दाट शक्यता मैदानामध्ये दिसते. सृष्टी स्पोर्ट्स संघाचा आयकॉन खेळाडू आणि या घरच्या मैदानावर मात्र आतापर्यंत त्याने दिमागदार देखील कामगिरी या स्पर्धेच्या निमित्ताने केली आहे. ज्याच्या रबरी बॉल क्रिकेट स्पर्धा असू दे, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असू दे, या स्पर्धेच्या निमित्तानं या तरसीबामडचं गावातून हा बिलॉंग करणारा खेळाडू सुंदर कामगिरी करताना आपल्याला दिसतोय. तिसरं षटक गोलंदाजीच्या मार्कवर दिसतोय आपल्याला नारायण बगळे. गणेश कुणगुटकर स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने मोरेश्वर मांजरेकर देखील आपल्याला दिसतोय. या जोडीवर देखील महत्वाची जबाबदारी आतापर्यंत पार पाडताना आपल्याला दिसतात हे दोन्ही फलंदाज. अगदी सुरेख चेंडू, टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू स्किड होऊन त्यापेक्षाही वेगात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडून या षटकाची सुरुवात नारायण बगळे याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. अगदी धावावन रोख लावावी यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर नारायण बगळे. आउटसाइड द ऑफ स्टंप, अगदी फलंदाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न, तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतंय, पण त्यापेक्षा एक खराब मी म्हणेन थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळी मी सांगतो ज्यावेळी आपण क्षेत्ररक्षण करतो आणि परतीची फेक ज्यावेळी यशस्वीरित्या आपण त्याची सांगता करतो ना, त्यावेळी त्या क्षेत्ररक्षणाची पूर्तता होते. देखील सुरेख चेंडू, झेलबादची संधी होती. अगदी क्षेत्ररक्षक झेल खाली होते पण झेल मात्र हातातून सुटतोय.
अगदी स्क्रीनवर आपल्याला दिसतात या संघाचे संघ मालक सागर घोगळे मॅच सुरू व्हायच्या आधी समालोचन कक्षातून सांगून गेलेले आम्हाला हे नाव आमचं घेऊ नका, कारण सागरचा या RSPL च्या निमित्ताने एक अनोखं रेकॉर्ड आहे. सागरच्या हातामध्ये आतापर्यंत 3 झेल गेलेत आणि 3 झेलपैकी एकही झेल सागरने टिपलेला नाही. पण ज्या वेळी झेल सुटलेत ना त्यावेळी संघ मात्र तो सामना जिंकलाय. ही एक देखील एक जमेची बाजू असेल सृष्टी स्पोर्ट नेमळे संघाची. हा देखील सुरेख चेंडू गती परिवर्तन करणारे गोलंदाजी मैदानामध्ये चालले आहे नारायण याच्याकडून. या प्रत्येक मैदानाचा आणि पिचचा जर विचार केला गेला तर जाणतोय हेवे दावे या मैदानाचे. प्रत्येक चेंडूवर मात्र परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहतोय नारायणाचा. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा देखील खर्ची घातल्यात. धावसंख्या 34 धावा स्कोरबोर्डवर. या षटकातील अंतिम चेंडू फटका पासतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न, फंबलिंग झालं. चेंडूवर यावं की झेल पकडावा या द्विधा अवस्थेत मात्र चेंडू होतोय सीमारेषा पार फरार. आला या इनिंगचा दणदणीत खणखणीत RSPL चौकार. अगदी 3 षटकांचा देखील खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर बोर्डवर 40 धावा. प्रथम फलंदाजी करण्यानंतर थोडा मार्क संघ 40 धावांवर 38 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला दिसत आहेत. अगदी पंचांचा योग्य निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळात येईल. चौकार 4 धाव्यांच्या मदतीने 38 धावा स्कोर बोर्डवर. येणाऱ्या 3 षटकासाठी समालोचन कक्षामध्ये होईल बदल. ऐकूया मालवणी समालोचन बादल चौधरी यांच्या आवाजातून. धन्यवाद नितीन. परत एकदा अगदी मनाकाळचं असून स्वागत असा मालवणी केंद्रावर. RSPL रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा जी ऑक्शन बेस असा आणि या अशा स्पर्धेची ही 3री लढत. श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघ जिंकलं टॉस. गणेश करंगुटकरच्या नेतृत्वाखाली घेतलं बॅटिंगचा निर्णय, कारण पहिल्या 2 मॅच मध्ये धावांचा पाठलाग होऊक नाही आणि त्यामुळे या मॅच मध्ये सुद्धा पहिली बॅटिंग करून धावांचा डोंगर उभो करायचो हे इरादो. सुरुवात तर दमदार झाली. पहिल्या विकेटसाठी भागीदारी 44 धावांची. त्यामध्ये गणेश करंगुटकर 7 बॉलमध्ये 13 आणि मोरेश्वर 12 बॉलमध्ये 29. जर मोरेश्वरची 50 झाली तर प्रवीण गडेकर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस. मोरेश्वर मांजरेकर अडेलीच्या या सुपुत्राकडे लक्ष असतं, पण यावेळी बॉलिंग मार्कवर सुजय मांजरेकर. या उरीचं दुसरं बॉल विकेट किपर बीट यष्टांच्या मागे. एक सिंगल मिळाली. जो बॉल डॉट रोवलो असतो अशा बॉलवर मिळालेलो सिंगल. 1 फॉर दी ओव्हर. पंचांचं डिसिजन 44-44 45-45. अजून एक बाउन्सर. 1 फॉर दी ओव्हर ह्यो डिसिजन जेव्हा पंचांनी दिलेला असता त्यानंतर बॉलरने नाक आपटताना 1000 वेळा विचार करायचो. दुसरं बाउन्सर या ओव्हरीचो आणि त्यामुळे पंचांनी दंडित केला 9 बॉलच्या रूपात. 1 रन तर मिळालो, 1 बाईटचं मिळालो आणि त्यानंतर फ्री हिटचो इशारो ज्यासाठी गणेश करंगुटकर स्ट्रायकर एंडवर. अजून एक बाउन्सर वापरलो. गोलंदाज सुजय मांजरेकर चेंडूच्या टप्प्यावर थोडासा काम करूचा लागतला. जो चेंडू थोडं शॉर्ट बनवलो हे चेंडू अजून थोडस पुढे ठेवून
बॉलरच्या नाकाकडसून कानाकडसून विकेट किपर पर्यंत पोहोचवणं गरजेचा, कारण त्यावर जर बॉल गेलो तर पंचांची करडी नजर तुमच्यावर असा. बंटी केरकर आणि नितीन जबडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे दोन नामवंत पंच तुमका दिसतात मैदानावर. 49 धाव फलक, पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, एका रनचा दूर. अजून एक नो बॉल, 4 नो बॉल या ओव्हरीत. 50 धावा पूर्ण, अर्धशतक फलकावर. 7-9-2-5 गोवा पासिंगची गाडी रस्त्यावर लागली, जरा सहकार्य करा. 7-9-2-5 गोवा पासिंगची गाडी रस्त्यावर असा, कृपया सहकार्य करा. गोवा पासिंगची 4 व्हीलर 7925 माशे जरा पार्किंग स्लॉट मध्ये पार्क करपाचे. 50 फॉर नन, पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी. 4 नो बॉल आणि त्यानंतर ह्यो वाईड. आता मात्र सुजय मांजरेकर बरोबर कॅप्टनला बोलणं गरजेचं असा. वेग तर खूप सुंदर पकडलो सुजयने, पण जी दिशा होई, जो टप्प होयो, तो मात्र अजूनही प्रतीक्षेत असा. 14 बॉल मध्ये 30 रन झाले मोरेश्वरचे, आणि टीम ओनर पिंटो नाईक यांनी बक्षीस लावलं. मोरेश्वरने जर 50 केली तर त्याला 500 रुपये मिळतले, पण त्यासाठी अजून 20 करूचे असत. चौथ्या ओव्हरीचो 3 बॉल सरले. 52. या शॉर्ट पिच बॉलवर पूल करण्याचा प्रयत्न होतो गणेशचो. बॅट आणि बॉलचो काही संपर्क नाही. जॉनी नाराज असा या शॉर्ट सिलेक्शनवर, आणि ह्यो शॉट, ह्यो बॉल कव्हर्स रिजन मध्ये जाणं गरजेचा होता, अपेक्षित होता. प्रोजेक्टेड रन 86, पण माझ्या मते तरी तो पुरेसो नसतलो. रबर बॉलवर 6 ओव्हरीमध्ये किमान 3 आकडी धाव संख्या तुमका करूचीच लागत. ज्या शॉर्ट पिच बॉल बद्दल आपण बोला होतो, नियंत्रित बाउन्सर, यावेळी टाकण्यात मात्र सुजयला यश मिळाला. लगेच रिव्ह्यू घेतलो आणि बघूया रिव्ह्यू मध्ये काय निष्पन्न होता. या बॉल साठी तिसऱ्या पंचांकडे पडताळणी. बॉलिंग मार्कवर सुजय मांजरेकर, धावसंख्या स्थिरावलेली 52. 52. चौथ्या ओव्हरीची गोलंदाजी प्रगतीपथावर. या एका ओव्हरमध्ये जवळपास 3 नो बॉल, 1 वाईड. प्रोजेक्टेड स्कोर मात्र हळूहळू खाली येताना. टॉस जिंकान घेतलेलो बॅटिंगचा निर्णय कॅप्टन गणेश करंगुटकरला सार्थ ठरवतो लागत. स्वतः मैदानावर लढाचा लागतला. इट्स फेअर डिलिव्हरी. परत एकदा गोविंद केरकर सर, नितीन जबडे सरांचं डिसिजन तिसऱ्या पंचांनी सुद्धा योग्य ठरवलेलो. लोअर फुल टॉस स्लाइस केलो. शॉर्ट कव्हर पॉइंटच्या रिचेने एक सिंगल, दुसऱ्यासाठी वळली पावला, रनआउटची संधी. थ्रो मात्र हाफ वॉली. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या जाग्यावरसून विकेट किपर पर्यंत डिरेक्ट थ्रो पोहोचणं गरजेचं असतं, आणि तो थ्रो जर हाफ वॉली इलो तर विकेट किपर साठी अजून थोडं त्रास. खेळ सरलो 4 ओव्हरींचो. 13.5 सरासरी राखत 54 धावा पहिल्या विकेटसाठी भागीदारी गणेश करंगुटकर आणि मोरेश्वर मांजरेकर. मोरेश्वरचे 15 बॉलमध्ये 31, गणेश करंगुटकर 12 बॉलमध्ये 16. पण ज्या प्रकारे स्ट्राईक रेट असा एक्स्ट्राची 7 मिळाली, ह्यो स्ट्राईक रेट पुरेसो नाही असा दोन्ही बॅटरला. रस्त्यावर काही जणांनी 2 व्हीलर लावले, त्यांना विनंती आहे, ह्यो रहदारीचो रस्ता वेंगुर्ला पर्यंत जाणारो आडेली मार्गे, ह्यो सावंतवाडीचो महत्वाचो रोड. रस्त्यावर ज्यांनी वाहनं लावली, क्रिकेटचो आस्वाद जे लुटतात, त्यांना विनंती आहे, कृपया योग्य जागी वाहनं पार्क करा. रस्त्यावरचे सगळे 2 व्हीलर धारक तुमका अगदी हात जोडून मना काळजासून विनंती आहे, कारण ही स्पर्धा तुम्ही गेली 5 दिवस यशस्वी केलात. आजची शेवटच्या दिवसाची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर आहे. रस्त्यावर ज्यांची वाहनं असत, रस्त्यावर ज्यांची गाडी असत, खास करून 2 व्हीलर, या सगळ्या 2 व्हीलर धारकांका विनंती, रस्तो मोकळो करून योग्य जागी तुमची गाडी तुम्ही पार्क करूचे. 4 ओव्हरीचो खेळ सरलो 54 रनचावर. 12 बॉल शेवटच्या शिल्लकत, आणि उरलेल्या 12 बॉलमध्ये अजून किमान 30-40 रनचांनी टीम मागे. पण नेमके हे 30-40 रन
कोणाकडसून येतले की दुसऱ्या बाजून केतन तिर्लोटकर या धावसंख्येक लगाम घालतलो. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिल्या सांघिक 5व्या ओव्हरीची जबाबदारी केतन तिर्लोटकर. डॉट बॉल. चौथ्या ओव्हरीचा हे पहिलोच बॉल. डॉट बॉलने सुरुवात तर झाली. केतन तिर्लोटकर समोर मोरेश्वरचा शॉट. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. मोरेश्वर मांजरेकर ऑन फायर. स्लाइस केलो चेंडू आणि कनेक्शन किती सुंदर. टायमिंग बेमिसाल. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन एक सुंदर लाजवाब शॉट सीमारेषा पार. RSPL षटकार आणि त्या षटकारानंतर ताकद. पहिल्या सिक्सरवर बघितली नजाकत, या बॉलवर ताकद. सलग दुसरा RSPL षटकार. रन झाले 66. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात जास्त झेल घेण्याचो वर्ल्ड रेकॉर्ड ज्या खेळाडून आपल्या नावे केलो त्याची ही जर्सी क्रमांक. सलग 2 सिक्सर नंतर चेंडू हवेत. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेन थेट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर क्षेत्ररक्षण. या बॉलवरचे हे 2 रन्स आणि 2 रन्सानंतर बदललेलो धावफलक 68. 68 रनचा वर. यामध्ये मोरेश्वर वैयक्तिक 45 आणि मोरेश्वरची 50 झाली तर पिंटो नाईक टीम ओनर यांच्याकडून 500 रुपये आणि प्रवीण गडेकर यांच्याकडून सुद्धा 500. या दरम्यान मोरेश्वर माघारी परतलो. दुर्दैवीरित्या धावबाद होऊन. केतन पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्सर खर्च केल्यानंतर एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. 15 रन्सांचा खर्च पण एक महत्वाची विकेट. खराब कॉलिंग होता. रनिंग बिटवीन द विकेट. ज्या जोडीन 69 रन्सांची भागीदारी केली त्या जोडीची भागीदारी रनआउटने तुटणं या खरोखरच दुर्दैव होता. मात्र टाळी वाजतले मोरेश्वर मांजरेकर. पाचव्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. 69 फॉर 1. बॉलिंग मार्कवर केतन तिर्लोटकर. 5 बॉल मध्ये 15 रन्सांचा खर्च आणि गणेश स्ट्रायकर एंडवर. 12 बॉल मध्ये 16 केल्यानंतर गणेश ह्यो सुद्धा झालो रनआउट नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेन. सलग 2 बॅटर रनआउट होऊन माघारी परतले ज्यांनी भागीदारी केली पहिल्या विकेटसाठी 69 रन्सांची. हे दोन्ही बॅटर त्याच धावसंख्येवर एका मागोमाग एक माघारी परतले. खेळ आता रवलो शेवटच्या 6 बॉलचो आणि उरलेल्या 6 बॉल मध्ये अजूनही किमान 20, 22, 25 रन्सांची गरज आहे का फायटिंग टोटलसाठी. आणि नेमके हे रन्स कोणाकडून येतले. मोरेश्वर मांजरेकर रनआउट होणार या मॅचचो या इनिंगचो टर्निंग पॉइंट होतो असं म्हटलं तर वावग्या ठरायचं नाही. जे बॅटर ज्यांका बॉल फिफा वर्ल्ड कपच्या फुटबॉल प्रमाणे दिसा होतो असे दोनही बॅटर रनआउट होऊन एका मागोमागे एक. खराब बॉलिंग, गचा रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन थोडासा लूज या महत्वाच्या वळणावर. शेवटचे 6 बॉल. टार्गेट डिसाइडिंग ओव्हर आणि त्यासाठी बॉलिंग मार्कवर गणेश चोडणकर. अरुंदा नगरीचा जो खेळाडू बॉलिंग मार्कवर स्ट्रायकर एंडच्या दिशेने रमेश राऊळ. नॉन स्ट्रायकर एंडवर ओमकार. दोनही फ्रेश बॅटर. वाईट बॉलने सुरुवात झाली या ओव्हरीचे ज्या बॉलवर एक अजून पाईच सुद्धा मिळतलो. 71. 71 धावफलक. अजूनही 6 बॉल इनिंगचे बाकी आणि उरलेल्या 6 बॉल साठी
या दोन्ही बॅटरवर जबाबदारी. खरं तर या जागेवर जॉनी मैदानावर का नाही गेलो या सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. असा पण जॉनीन आपली युआई जास्त वापरण्याचा ठरवला. या तरुण पिढीवर जास्त विश्वास दाखवलो जॉनीन. शेवटचे 6 बॉल इनिंगचे रन झाले 71, 71. अजून एक वाईड, 2 वाईड या शेवटच्या ओव्हरीमध्ये. म्हणजे या आधीच्या ओव्हरमध्ये विकेट मिळवून जो प्रेशर केतनने क्रिएट केलो, तो प्रेशर या ओव्हरीच्या पहिल्या बॉलवर एकही अधिकृत बॉल न होता गणेशने थोडं रिलीज करण्यात मदत केली. एकही बॉल अजून नाही अधिकृत. 3 रन्सांचा खर्च, रन झाले 72. अजूनही 6 बॉल बाकी. शॉर्ट पिच तर होतो, लिडिंग एज, विकेट किपिंग सुंदर. रनआउटची संधी होती स्ट्रायकर एंडवर. डिरेक्ट हिट मध्ये थोडीशी चूक, त्या जागेवर मिळाले 2 रन. शेखर सुतार यष्ट्यांच्या मागे असत. खर तर सुतार या आडनावाची एक करामत असा. वळंबो आणि सूत याचा अगदी अचूक माप त्यांच्याकडे असता, पण नेमक्या यावेळी तो माप चुकला. रनआउट साधो सोपं होतो, तो हातातून गेलो. विश्वकर्माचा आशीर्वाद असणारे आमचे सुतार बंधू, पांचाळ बंधू, ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला आणि परंपरा समृद्ध केली आहेत. त्यात सुतार घराण्याचा खेळाडू यष्ट्यांच्या मागे पहिल्या प्रयत्नात बॉल तर थांबवलं, पण पंचांचं डिसिजन निघून नो बॉल. लगेच रिव्ह्यू घेतलो. यावेळी केतन असा विकेट किपरच्या भूमिकेत. स्विफ्ट गाडी मालक, मैदानावर गाडी आणू नका प्लीज. जमीन मालकांची सूचना आहे, विनंती आहे. स्विफ्टची गाडी जरा ग्राउंडच्या तोंडावर दिसते. ही स्विफ्ट गाडी चालक, कृपया मैदानावर गाडी आणू नका. अंपायर्स कॉल, नो बॉल. स्विफ्ट गाडी मालक, आपल्यासाठी विनंती आहे, कृपया मैदानावर गाडी आणू नये. जमीन मालकांची सूचना आणि विनंती आहे. कट केलो चेंडू पॉइंटच्या दिशेन. चेंडून बदलली दिशा आणि क्षेत्ररक्षकाची घेतली परीक्षा. चेंडू सीमा पार, RSPL चौकार. 79. 4 बॉल इनिंगचे बाकी. गणेश चोडणकरचे 2 बॉल मध्ये 10 रन्सांचा खर्च. 79 धावफलक. अजूनही 4 बॉल बाकी. पुढे सरसावत केलो चेंडू मिड ऑनच्या दिशेन. एक सिंगल फक्त या बॉलवरचो. 80 झाले आणि आता 3 बॉल शिल्लक राहिले. 8 खेळाडू सीमारेषेवर असत आणि 8 खेळाडू सीमारेषेवर असताना सुद्धा जर चौकार येत असतात तर त्यावरून लक्षात येतं की फील्ड प्लेसमेंट थोडा विचार कॅप्टनला करूचो लागत. शेवटचे 3 बॉल इनिंगचे 80 फॉर 2, 80 धावफलक. खेळण्याचा प्रयत्न होतो, कनेक्शन नव्हता. यष्ट्यांच्या मागे परत एकदा विकेट किपरची चूक. शेखर सुतार परत एकदा त्या जागेवर. आज नजर वळंब थोडं काम करणार नाही. 81 फॉर 2. इनिंगचे शेवटचे 2 बॉल. गणेश, गणेशच्या बॉलवर पूलचं फटको तर खेळलो. एक सिंगलची अपेक्षा तर असा जोपर्यंत स्वतः कॅप्टन नारायण येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 2 झाले पुरे. तिसऱ्याचा प्रयत्न असा पण नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. अजून एक रनआउट. या इनिंगचं 30वा रनआउट. टॉस जिंकान बॅटिंगचा निर्णय गणेश कनगुटकर कॅप्टनने घेतला श्री स्वामी समर्थ दोडामार्ग टीमसाठी. पहिल्या 2 मॅच मध्ये दोन्ही टीम ज्यांनी पहिली बॅटिंग केली सांघिक तिहेरी धावसंख्या उभारून पहिल्यांदा 107 रन्सासाठी त्रिमूर्ती माणगाव, त्यानंतर 113 रन्स करून वेताळेश्वर आजगाव हे 2 टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश करते झाले. तिसऱ्या मॅच मध्ये
गणेशने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. याच इराद्याने आपण सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या उभी करायची, पण सध्या तरी ती धावसंख्या जरी स्कोर बोर्डवर नसली तरी ती दुसऱ्या इनिंग साठी पुरेशी बनवची लागत. लढाचा लागत या धावसंख्येवर, कारण या बॉलवर चेंडू हवेत, झेल सुटलो. दोन खेळाडू त्या जागेवर होते आणि या दोन्ही खेळाडूंचा बीट करत चेंडू सीमा पार गेलो. वन बाउन्स ओव्हर द फेन्सिस. RSPL चौकार आणि या चौकारांशी इनिंगची झाली सांगता. पहिली बॅटिंग करताना श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघाने धावा जमावले 87 आणि टार्गेट असा 88. धावसंख्येचा पाठलाग ऐकूया समीर राणे यांच्या मुखातून आणि करूया टॉस. सृष्टी 11 झोडंबे, कॅप्टन दाजी नाईक, आयकॉन खेळाडू वर्सेस समीर वेंगुर्लेकर, आनंदी स्पोर्ट मळगाव. थँक्यू. सर सन्माननीय पंडित बगळे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करतोय. एका बाजूने पाहायला मिळत आहेत दाजी नाईक, तर त्यांच्या विरुद्ध समीर वेंगुर्लेकर अशी लढत आपण मैदानावरती पाहणार आहोत. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. जुने जाणते खेळाडू रामेश्वर तेरसे बांबडे क्रिकेट संघाचे पंडित बगळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. अगदी 36 चेंडू आणि 88 धावांचा पाठलाग करण्याची सलामीची जोडी मैदानावर दाखल होते. सृष्टी स्पोर्ट्सचा नेंबळे क्रिकेट संघ सलामीची जोडी मैदानावर दाखल होते. गणेश आणि त्याच्या साथीने रत्नेश.
गणेश तोडणकर, रत्नेश भाले दोन खेळाडू मैदानावर दाखल झाले. पॉझिटिव्ह अप्रोच सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून मैदानावर दाखल झाली. सलामीची जोडी सृष्टी स्पोर्ट्स नेमळे क्रिकेट संघाचे आणि गोलंदाज सज्ज झालेत गणेश. पहिलं षटक अगदी पाहिलं तर पहिल्या षटकापासून मोठ्या बटक्यांवरती नियंत्रण मिळवणं गरजेचं असणार आहे. गणेश पहिला चेंडू वाईड बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. थोडीशी निराशाजनक सुरुवात म्हणावी लागेल श्री स्वामी समर्थ दोडामार्ग क्रिकेट संघाकडून. परंतु श्री स्वामी समर्थ दोडामार्ग क्रिकेट संघाचा विचार केला तर आतापर्यंत 2 सामने जिंकले आहेत, परंतु दोन्ही सामने प्रथम फलंदाजी करून जिंकले आहेत आणि तो लक फॅक्टर असू शकतो श्री स्वामी समर्थ दोडामार्ग क्रिकेट संघाचा. 87 धावा मोरेश्वर बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला रोधक लावण्यात यश प्राप्त झालं होतं गोलंदाज नेमळे क्रिकेट संघाचे. वेगात चेंडू टाकलाय, नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर अगदी लॉंग स्टॉप रिझन. चेंडू सीमारेषा पार, चौकार. संघिक धावफलकावरती मोठा बदल आपण पाहतोय. 5 धावा त्या देखील एक्स्ट्रा स्वरूपाच्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. टप्पा पडल्यानंतर हुसळी आणि पाहिलं तर पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलाय, परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यासाठी क्षेत्ररक्षण करणारा संघ गोलंदाजी करणाऱ्या संघाने श्री स्वामी समर्थ दोडामार्ग क्रिकेट संघाजवळ एक रिव्ह्यू आहे आणि त्याचा वापर देखील केलाय. यावेळी काय असेल निर्णय, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अंपायर्स कॉल कंटिन्यू, नो बॉल. 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा नो बॉल. वारंवार गणेश कडून चुका होऊ लागल्यात. आता गणेश करगुटकर आपण पाहतोय षटक क्रमांक 1 हाताळतायत. अजून लिगल एकही डिलिव्हरी पेश केली नाहीये, एकही चेंडू अजून हाताळला गेला नाहीये. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा जास्त बहाल करतायत प्रतिस्पर्धी संघाला, अर्थात सृष्टी स्पोर्ट्स नेमळे क्रिकेट संघाला. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, थोडा गतीवरती नियंत्रण मिळवलं गेलं, धीम्या गतीने चेंडू टाकला. फलंदाज गणेश मात्र बीट होत आहेत. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा गणेश. गोलंदाज सज्ज झालेत गणेश. 88चा हा पाठलाग. चेंडू थोडा आपटलाय आणि त्यानंतर पाहिलं तर नो बॉलचा इशारा. अजून एक धाव ऍड केली जाते. सांघिक धावफलक 8 धावा. षटक बरंच लांबवलंय गणेश करंगुटकर यांचा. प्रेशर नाही आहे, परंतु हा प्रेशर घेतलाय गोलंदाजाने. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं आणि जेणेकरून विजयाला गवसणी घालायची असा इरादा यावेळी मैदानात जाताना ठरलं होतं, परंतु त्याच्या विरुद्ध कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते गोलंदाज गणेश करंगुटकर यांच्याकडून. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संघिक धावफलक पाहिले तर 8 धावा धावफलकावरती. अतिरिक्त धावा पहिल्या षटकात सुरुवातीपासून जास्त खर्च केल्या आहेत. यावेळी मात्र वेग आणि वेग पाहायला मिळतोय. भन्नाट वेगात अगदी रफ्तार वाली गोलंदाजी मैदानावर पेश केली जाते गणेश करंगुटकर यांच्याकडून. काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे आता गणेश करंगुटकर यांना. स्ट्राईकला गणेश तोडणकर, स्ट्राईकला रत्नेश भाले. यावेळी देखील चांगला चेंडू, अगदी ओव्हरपिच होता, पुढे सरकले असते तर हा चेंडू खेळायला मिळू शकला असता, परंतु त्यानंतर पाहिलं तर चेंडू सीमारेषा पार होतोय. 22 स्वरूपात 4 धावा. हा चेंडू खेळण्याजोगा होता फलंदाज गणेश यांना, परंतु 22 स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं आहे. यावेळी फुटवर्क दिसलं असतं, या चेंडूवर मोठा फटका देखील येऊ शकला असता. यावेळी चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, थोडा
पूर्वी जो चेंडू हाताळला त्यापेक्षा त्या तुलनेत जर विचार करायला गेलं तर थोडा वेग कमी होत आहे चेंडूवरती. डॉट बॉल आलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक स्थिरावले 12 वरती. 4 चेंडू झालेत. सॉरी, यावेळी मात्र हवा तसा परफेक्ट मिडल झाला नाहीये, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवर ताबा मिळवून फेक केली आहे. थोडीशी फेक निराशाजनक म्हणावे लागेल, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक मोरेश्वर होते. एका धाब्याने संघिक धावफलक 13. पाच चेंडूंच्या खेरीज 13 धावा. स्ट्राईक एंडवरती बऱ्याच वेळानंतर आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर मॅन फ्रॉम देवगड रत्नेश पाले. बॅटची लिडिंग आहे. जे रक्षकाकडून गलतान फरा. सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिले तर 88 चा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावर. आता उर्वरित 30 चेंडू आणि विजयासाठी अजून 74 धावांची गरज. 30 चेंडू 74 धावा. आतापर्यंत 14 धावा गोळा केल्या गेल्या, त्यातील 12 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या. रत्नेश पाले 2 चेंडू खेळलेत, 1 धाव त्यांनी जमवली आणि गणेशने फक्त 1च धाव बॅटच्या माध्यमातून घेतली आहे. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी आदित्य नाईक. मॅन फ्रॉम तुळस. षटक क्रमांक 2 अगदी दुसरे षटक. पहिल्या षटकात पाहिलं तर 14 धावा बनल्या आहेत. इथून पुढे 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 30 चेंडूत अजून 74 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती रत्नेश पाले. यावेळी फक्त फ्लिक केलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. विकेट आली आहे. महत्वपूर्ण गडी बाद. रत्नेश पालेकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा होत्या. तर रबर बॉल हंगाम रत्नेश चांगल्या प्रकारे खेळलाय, परंतु या मोक्याच्या क्षणी संघाला अर्ध्यावरती सोडलाय. अगदी पाहिलं तर रत्नेश कडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवरती पुरतं पाणी फेरणारी कामगिरी रत्नेश कडून करण्यात आली. नवीन फलंदाज मैदानावरती मॅन फ्रॉम देवगड तिर्लोट चेतन तिर्लोटकर. रत्नेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज केतन तिर्लोटकर मैदानावर दाखल होत आहेत. 1 गडी बाद 14. सृष्टी स्पोर्ट नेमळे क्रिकेट संघ पहिले 2 संघ सेमीफायनल दाखल झालेत. पहिल्या सेमीफायनलचं चित्र स्पष्ट झालंय. एका बाजूने असणारे त्रिमूर्ती माणगाव क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरुद्ध मोरेश्वर आजगाव क्रिकेट संघ अशी पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहणार आहोत. परंतु आता पाहिलं तर मैदानावरती दोन्ही संघ अगदी सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक पाहायला मिळत आहेत, परंतु ज्या संघाची कामगिरी चांगली होणार आहे तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. वरचा दर्जा सिद्ध करणारी कामगिरी अपेक्षित असणार आहे आता मैदानात दोन्ही संघांकडून. स्ट्राईकला नवीन फलंदाज केतन तिर्लोटकर. गेल्या गेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग. आदित्यचा वेगासमोर नतमस्तक व्हावं लागतंय फलंदाज केतन यांना. निर्धाव चेंडू आलाय. प्रत्येक चेंडू आता विचार विनिमय करून हाताळावा लागणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या स्वामी समर्थ दोडंबर क्रिकेट संघाला पुलटॉस चेंडू. मिड विकेट चेंडूला टोलावले. क्षेत्ररक्षक आहेत. परतीची फेक झाली आहे. सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. 16 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानात. आदित्य नाईक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 1 गडी बाद केलाय. 2 धावा खर्च केल्यात. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलाय आदित्यने. अगदी पहिल्या दिवसापासून प्रभावित करणारी गोलंदाजी आदित्य नाईक यांची. यावेळी मात्र पाहिलं तर इनसाइड आउटचा फटका. नो मॅन्स लँड. चेंडू एका निर्जन स्थळी. चेंडूने दिशा बदलली आहे आणि पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने पायाने चेंडू अजून दूर केलाय. ज्या ठिकाणी 2 धाव होऊ शकल्या असत्या तिथे तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली. 3 धावांनी संघिक धावफलक 19 धावा. सृष्टी स्पोर्ट्स नेमळे क्रिकेट संघ 88 चा पाठलाग करतायत मैदानात. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेस देखील होताना पाहायला मिळतोय केतन आणि गणेश यांचा. 19 धावा आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑफला चिरत भेदत चेंडू सीमा रेषा पार. RSPL षटकार.
25 धावा. प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण चेंडू लवकर मैदानात पोहोचवा. संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते त्यामुळे चेंडू कुठपर्यंत जातोय, कोण चेंडूवरती ताबा मिळवतोय, सगळं काही स्पष्ट दिसतंय. त्यामुळे चेंडू मैदानात पोहोचवा. यावेळी मात्र नो बॉल. शरीरवेदी चेंडू हाताळला गेला आदित्यकडून. 9+1 एकूण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार आलाय. 2 धावा ऍड केल्या जातील. 27 धावा आणि फ्री हिटची नामी संधी. पियुष धरणे त्या ठिकाणी आहेत त्यांना विनंती चेंडू मैदानात पोहोचवा. यावेळी मात्र फ्रीटचा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत परंतु केतन बाद नसणार आहेत. फ्रीटचा चेंडू होता, झेल सुरेख टिपला परंतु धावबाद करण्याची संधी. यावेळी देखील 19-20 झाले. गणेशने केलेली फेकी आणि त्यावरती अजून एक धाव. एका चेंडूवर केतन तिर्लोटकरला 2 जीवदान मिळत आहेत. चेंडू फ्रीटचा होता, धावबाद होऊ शकले असते परंतु गणेश कडून चूक झाली. दोन षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती, 88 धावांचा पाठलाग. प्रतिषटक 15 ची सरासरी पाहायला मिळते. आता 24 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. 24 ला 58 बनवायचे आहेत. गणेश आणि केतन यांना इथून पुढे डावाला सावरायचं आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. तर एका बाजूने निर्धाव चेंडूंची गरज असणार आहे. ते निर्धाव चेंडू जर काय मैदानात येऊ लागलेत तर धावांचा पाठलाग करणं थोडा प्रेशर क्रिएट केला जाणार आहे. गोलंदाज रोहित आडेलकर. मॅनफ्रॉम आडेली अगदी नजदीकच्या गावातील रोहित आडेलकर गोलंदाजी करताना मैदानावर. रोहितला देखील मैदानाचा चांगल्या प्रकारे अनुभव आहे. तो अनुभव आज पुन्हा एकदा कामी आणावा लागणार आहे. स्ट्राईक एंडवरती केतन तिर्लोटकर, नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज गणेश चोडणकर आपण पाहतोय. परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. ही कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या 2 षटकांमध्ये. यावेळी मात्र मोठा फटका आला जरूर परंतु फटका फसलाय. अगदी लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक मिडॉन पर्यंत पोहोचलेत, थोडे दूर राहिले. तोपर्यंत 2 धावा. सांघिक धावफलक 32, 32 धावा. धावफलकावरती. आमच्यासोबत अगदी पहिल्या दिवसापासून जुने जाणते खेळाडू पंडित बगळे काका या स्पर्धेचा संपूर्ण आस्वाद घेत आहेत. थोडा धीम्या गतीने टाकलाय चेंडू. त्यानंतर फलंदाज बीट झाले. नॉन स्ट्राईक एंडवरती रेड सिग्नल, डेंजर झोन. केतनला माघारी परतावं लागतंय. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न तो अंगलट आलाय केतनच्या. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहे. धावबादची विकेट आली आहे. कारण यापूर्वीच्या डावात देखील आपण पाहिले धावबादची विकेट आल्यानंतर धावा बनवणं कठीण झालं होतं. मोरेश्वर धावबाद झाले परंतु त्यानंतर गणेश देखील धावबाद झाले. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून त्यानंतर वंचित ठेवलं गेलं परंतु आता तसं चित्र घडेल की त्या विरुद्ध कामगिरी केली जाईल. नवीन फलंदाज मैदानावरती. अगदी घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आज खेळ पाहायला मिळणार आहे. मिस्टर साई परब. साई परब मैदानावरती. साई आणि गणेश ही जोडी मैदानावर पाहायला मिळते. 2 गडी बाद 32. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. 2 चेंडू हाताळलेत. आता उर्वरित 22 चेंडू आणि 22 चेंडू 56 धावांची गरज आहे. साई परब मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडवरती गणेश. बावीस चेंडू 56 धावा. गोलंदाज रोहित आडेलकर कमाल करणारी गोलंदाजी पेश आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूवरती. धीम्या गतीचे चेंडू ब्रह्मास्त्र ठरले आहेत आणि ते आता अपवाद देखील ठरतायत. 1 बाउन्सचा इशारा आलाय
परंतु हा चेंडू खूप विचार करून हाताळला गेला, थोडा वेग कमी गेला आणि वेगावरती नियंत्रण मिळवत असताना गणेश बीट होत आहेत. 21 चेंडू 56 धावा. फुलटॉस चेंडू मिस होतोय. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर शरीरावरती आदळतोय चेंडू. सिंगल धाव ऍड होत आहे. एका धावेने संघ एक धाव पलक 33. 20 चेंडू 55. यस विचार करायला गेलं तर सकाळच्या दोन्ही सामन्यात धावांचा पाठलाग झाला नाही, रनचेस झाले नाही आहेत, परंतु ह्या सामन्यात काय घडेल? धावांचा बचाव केला जाईल का? कारण दोडामार्ग क्रिकेट संघ जे 2 सामने जिंकले ना, दोन्ही सामन्यात त्यांनी धावा डिफेन्स केल्यात. यावेळी साईच्या बॅटमधून आलेला फटका अगदी मिड विकेट पर्यंत चेंडू पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. एकाच धावेवर समाधान. एका धावेने संघ एक धाव पलक पाहिलं तर 34 धावा. 19 चेंडू 54 ची गरज आहे. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. या चेंडूवर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन होणार आहे सृष्टी स्पोर्ट्स नेमरे क्रिकेट संघाचं. अगदी स्ट्राईक एंड वरती फलंदाज गणेश. यावेळी स्लेटिंग ग्राउंड समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. समीकरण बदललंय आता. उर्वरित 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. 18 चेंडू 53 धावा बनवायचे आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जातोय? कोणता संघ असणार आहे जो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे? सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाज बदलतोय. आपल्यासोबत जोडले जात आहेत मिस्टर जनार्दन डिचोलकर, जेडी. धन्यवाद समीर सर. पाहायला मिळत आहे सृष्टी स्पोर्ट नेमळे संघ 35 धावसंख्येवर, 18 चेंडू आणि 53 धावसंख्या. सलामीचा फलंदाज गणेश पाहायला मिळतोय. साथीला घरच्या मैदानात साई परब, ज्याचे बॅट अजूनपर्यंत बोलत नाही. या सामन्यात बोलणे खूप गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 53 धावसंख्या. मात्र ब्लॉक होलचा चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात केली जाते 4थ्या षटकाची. गोलंदाज आदित्य नाईक पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. गणेश सारख्या फलंदाजाला पूर्णपणे निशब्द करून ठेवतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू स्कोर बुकवर पाहायला मिळत आहेत. काय घडतंय? विजयाचं समीकरण बदलतंय. 16 चेंडू आणि 53 धावसंख्या. गणेश 14 चेंडूवर 9 धावसंख्येवर खेळतोय आणि साई परब साथीला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आदित्यकडून पाहायला मिळते या सामन्यामध्ये. मोठा फटका समोर उडवला जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. 4 धावांसाठी आक्रमण करायला सुरुवात केली आहे. काय घडेल, काय बघडेल, येणारे चेंडू कशा प्रकारचे असतील? आदित्य नाईकवर आक्रमण करतोय तो गणेश तोडणकर. सध्याच्या हंगामात बहरदार फलंदाजी करणारा गणेश आज पाहायला मिळतोय. स्वस्तामध्ये बाद झालेले खेळाडू रत्नेश, ते मात्र ते तर्रार चेंडू पडल्यावर चेंडू आपली अतिरिक्त गती पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा स्कोर बुकवर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. विजयाचं समीकरण पूर्णपणे आदित्य बदलून ठेवतोय. 14 चेंडू आणि 49 धावसंख्या. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू स्कोर बुकवर. उर्वरित 13 चेंडू आणि 49 धावसंख्या. आणि गणेश पाहायला गेलं तर 17 चेंडू आणि 13 या धावसंख्येवर खेळतोय. काय घडतंय? गणेश सारख्या फलंदाजाला जकडून ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू सरळ यष्ट्यांचा वेग घेतोय आणि सलामीचा गणेश मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. एक मोठा धक्का. 18 चेंडू मध्ये फक्त 13 धावसंख्येची खेळी पाहायला मिळते. नक्कीच बॅक फूट वरची कामगिरी पाहायला मिळते गणेश कडून. नवीन फलंदाज, संघाचा आयकॉन, संघाचा करंडदार, घरच्या मैदानात नारायण बगळे पाहायला मिळतोय उर्फ ज्ञानेश.
एक मोठी खेळी करावी लागेल. 12 चेंडू आणि 49 धावसंख्या विजयासाठी. साथीला साई परब आहेत दोन्ही घरच्या मैदानात. कशी प्रकारची कामगिरी होईल? 12 चेंडू मध्ये 49 धावसंख्या येतील का? काय रोखलं जाईल? पाहावं लागेल. येणारे 12 चेंडू कशा प्रकारचे असतील. प्रथम फलंदाजी करताना श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघाने सुरेख फलंदाजी केली. 87 धावसंख्येचा टप्पा गाठला होता. प्रत्युत्तर दाखल सामना पोचतोय. 4 षटकानंतर 39 धावसंख्या 3 गडी गमावल्यानंतर. घरच्या मैदानात दोन्ही लोकल बॉय पाहायला मिळत आहेत. डावकरी हाताचा फलंदाज साई परब, साथीला नौका फलंदाज नारायण बगळे उर्फ ज्ञानेश. एक वादळी खेळी करावी लागेल. नवीन गोलंदाज बॉलरचं नाव काय? नवीन गोलंदाज 5वं षटक हाताळण्यासाठी आयुष मैदानात पाहायला मिळतोय. निर्धारित 6 षटकांचा सामना 88 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. सामना पोचतोय. 12 चेंडू आणि 49 धावसंख्या. समोर साई परब लोकल बॉय. बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय 1 धावसंख्येची पूर्तता पाहायला मिळते आणि 1 धावसंख्येवर समाधान मानण्यास प्रवृत्त केलं जाते. राहिले 11 चेंडू आणि विजयासाठी 48 धावसंख्या. आजपासून सकाळचा जर इतिहास पाहिला तर एकही सामना अजूनही चेस झालेला नाही. हा सामना चेस होईल का? इतिहास बदलला जाईल का? पाहावं लागेल. त्यासाठी नारायण बगळे पाहायला मिळतोय. संघाचा आयकॉन, संघाचा कर्णधार क्षमता आहे. सध्याचा हंगाम गाजवतोय, परंतु समोर कडवं आव्हान पाहायला मिळते. 11 चेंडू 48 धावसंख्या. मोठा फटका. बॅकफूट पंच पाहायला मिळतो. चेंडू थोडासा फसतो हवेमध्ये आणि सीमेरेषेच्या जवळ सुरेख झेल टिपला जातोय आणि नारायण बगळेची खेळी स्वस्तामध्ये संपताना पाहायला मिळते. वारंवार गडी बाद होण्याचा प्रेशर पाहायला मिळतोय. अजूनही साई परब मैदानात आहेत. नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. शेखर सुतार मैदानात पाहायला मिळत आहेत. उर्वरित 10 चेंडू आणि विजयासाठी 48 धावसंख्येची गरज. थोडीशी दोडामार्ग संघ या सामन्यावर पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण म्हणजे वारंवार होणारे गडी बाद क्रम पाहायला मिळतोय. 40 धावसंख्या धावफलकावर लागतात. पाठलाग करायचा आहे 88 धावसंख्येचा. उर्वरित 10 चेंडू 48 धावसंख्या. शेखर सुतार मोठा फटका. चेंडूला उडवतोय. आल्या आल्या स्वागत करतोय. चेंडू जातोय ओव्हर द रोप. सीमारेषा पार. 6 धावांसाठी. नक्कीच जर शेखर जर आधी गेला असता तर नक्कीच थोडंसं समीकरण सोपं झालं असतं, परंतु अजूनही सामना आहे. 4-5 मोठे फटके जर शेखरच्या बॅट मधून जर अजूनही आले तर नक्कीच सामना सृष्टीस्फोट नेमळेच्या बाजूने जाऊ शकेल. उर्वरित 9 चेंडू 42 धावसंख्या. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करायचा प्रयत्न होता. शॉर्ट आर्म फुल फटका. फटका थोडासा फसतोय. स्वतः गणेश पाहायला मिळतोय झेल खाली. थोडासा झेल निसटतोय. 2 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी 40 धावसंख्या. साई परब पाहायला मिळतोय. साई परबची अजून बॅट बोलत नाहीये या स्पर्धेमध्ये. शेखर एक षटकारांशी खेळतोय, म्हणजे क्षमता आहे शेखर मध्ये. अजून जर एक मोठा फटका जर आला शेखरच्या बॅट मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. फटका थोडासा फसल्यासारखा वाटतोय आणि रोहित झेल खाली पाहायला मिळतोय आणि ज्याने षटकार खेचला होता तो शेखर मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. 5वा गडी बाद होतोय. काय घडतंय, काय बिघडतंय? उरलेले 7 चेंडू आणि विजयासाठी 40 धावसंख्येची गरज. आजच्या दिवसाचा इतिहास पाहतोय. प्रथम फलंदाजी करणारा संघ विन होतोय. तो इतिहास बदलला जाईल का? पाहावं लागेल. उर्वरित 7 चेंडू आणि 40 धावसंख्या विजयासाठी. सृष्टी स्पोर्ट्स नेमळे संघ कुठेतरी संकटात सापडताना पाहायला मिळतोय. संकटमोचक कोण असेल? कदाचित साई परब असेल का? घरच्या मैदानात हिरो ठरेल का? प्रयत्न तर चालले आहेत, कारण साई परब फक्त 2 चेंडू खेळतायत. शेखरची एका षटकाराची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. उर्वरित 7 चेंडू 40 धावसंख्या. नवीन फलंदाज सिद्धेश पाहायला मिळतोय. सिद्धेशच्या बॅट मधून जर एक मोठा फटका जर आला
तर नक्कीच मॅच बनू शकेल. पाहावं लागेल चेंडू कशा प्रकारचा असेल. इथे मात्र दिशा भटकणारी गोलंदाजी, पंच चेंडूला दंडित करताना पाहायला मिळत आहेत. 1 धावसंख्या स्कोअर बुकवर. म्हणजे अजूनही 7 चेंडू आहेत आणि 38 धावसंख्या विजयासाठी. काय घडतंय, काय बिघडतंय पाहावं लागेल. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 38 धावसंख्या. साईच्या बॅट मधून एक जर मोठा फटका आला तर सृष्टीस्फोट नेमळे संघ सामन्यामध्ये वापसी करू शकेल. पाहावं लागेल काय होत आहे शेवटच्या चेंडूवर 5व्या षटकातील. इथे मात्र थोडासा हलक्या गतीचा चेंडू. 1 धावसंख्या. म्हणजे राहिले उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज, 36 धावसंख्येची गरज. म्हणजे पाहायला गेलं तर अशक्य नाही आहे, घडू शकतं क्रिकेटमध्ये. 6 चेंडू आणि 37 धावसंख्या. 6 चेंडू आणि 37 धावसंख्या विजयासाठी. समोर लोकल बाय साई परब पाहायला मिळतोय. साईच्या बॅट मधून फटके येतील का, घरच्या मैदानात हिरो ठरेल का, येणारे 6 चेंडू कशा प्रकारचे असतील. नवीन गोलंदाज सुंदर पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू. दोडामार्ग संघासाठी सुंदर कामगिरी करेल का साई परब आक्रमण करेल. मोठा फटका साई याचा. चेंडू हवेमध्ये फसतोय. झेल टिपण्याची संधी असेल. काय घडतंय, झेल निसटतोय. निसटलेल्या झेलाचं रूपांतर 1 धावसंख्येत पाहायला मिळतंय. स्पर्धेचा आजच्या दिवसातील इतिहास, प्रथम फलंदाजी करणारा संघ विन होतोय. तो इतिहासावर पाऊल ठेवलं जातंय काय पाहावं लागेल. नवीन फलंदाज सिद्धेश थोडी लडखडणारी फलंदाजी पाहायला मिळतोय. म्हणजे इथे मग राहिले उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 36 धावसंख्येची गरज. 4 चेंडू आणि 36 धावसंख्या. सुंदर, काय सुंदर कामगिरी करतोय संघासाठी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. सिद्धेश बगळे टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. काय घडतंय. स्पर्धेचा इतिहास आजच्या दिवसातील प्रथम फलंदाजी करणारा संघ प्रभुत्व मिळवतोय. पकड मजबूत केली जाते. स्वामी समर्थ दोडामार्ग संघ 3 चेंडू 36 धावसंख्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र शॉर्ट टर्म पोल, चेंडूला उडवला जातोय. चेंडू जातोय ओव्हर द रॉप, सीमारेषा पार. 6 धावांसाठी सामन्याची औपचारिकरित्या पाहायला मिळते. पूर्णपणे पकड मजबूत केली जाते. स्वामी समर्थ दोडामार्ग संघ सृष्टीस्फोट नेमळे संघासमोर उर्वरित 2 चेंडू आणि 30 धावसंख्या. हलक्या गतीचा चेंडू बीट करतोय आणि इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघ. सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. उर्वरित 1 चेंडू 30 धावसंख्या. स्पर्धेमध्ये सृष्टीस्फोट नेमळे संघाचं आवाहन समाप्त होताना पाहायला मिळते आणि ते मात्र चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची संधी आणि झेल टिपून विजयी होतोय तो श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघ. तब्बल 30 धावसंख्येने विजयी होतोय. सुरेख खेळी पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघाची तब्बल 29 धावसंख्येने विजय होतोय आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो मोरेश्वर